एक धक्कादायक बातमी। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। टोळी युद्धातनं ही हत्या झाल्याची सध्या माहिती मिळते। तर या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। या घटनेचा तपास आता केला जातोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। कारण 10 वाजताच्या सुमारास पुण्यातील बालाजीनगर परिसरात भर दिवसा वनराज आंदेकर खून प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्या भावाची या ठिकाणी त्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। आणि आपण पाहू शकतो 3 गोळ्या या बाळा उर्फ अक्षय मस्के यावरती झाडण्यात आलेल्या आहेत। आणि आपण पाहू शकतो पुणे पोलीस त्यासोबतच फॉरेन्सिक टीम देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा तपास या ठिकाणी केला जात आहे। मध्य प्रदेशमधून पिस्तूल आणल्याची माहिती मिळते आणि चौघांनी या अक्षय मस्केवरती गोळीबार केलेला आहे। आता त्याला भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता पाहू शकतो या ठिकाणी पोलीस या परिसरातले CCTV तपासत आहेत। त्यासोबतच या ठिकाणी असणारे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून देखील माहिती घेत आहेत की नेमकी ही हत्या कशामुळे झाली होती आणि नेमकं काय कारण आहे। या सगळ्या संदर्भात तृप्ती देसाई देखील आता आपल्या सोबतच, कारण तृप्ती देसाई यांचं कार्यालय देखील याच घटनेच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत। काय नेमकी घटनेची काय माहिती आहे? इथे जेव्हा 9:45-10च्या दरम्यान जोरजोरात ओरडण्याचे आवाज आले आणि गोळीबाराचा आवाज आला। काही महिला इथं होत्या, माझ्याकडे आल्या आणि कुणाला तरी मारून टाकतायत, त्यामुळे आम्ही तातडीने इथं आलो। नंतर आम्हाला असं कळलं की वनराज आंदेकरची जी हत्या झाली होती त्या गँगवॉर मधल्या जी आहे ती ही 4थी हत्या आहे। तो ज्याला मारलं तो रिक्षा चालक आहे आणि इथं आता आरोपीच्या नातेवाईकांची पण हत्या व्हायला लागली आहे। म्हणजे पुणे पोलिसांचा अंकुशच नाहीये। इथून हाकेच्या म्हणजे जवळजवळ 400-500 मीटरवर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे। या चौकामध्ये आपण जर बघितलं तर एका वेळेला 400 ते 500 लोक असतात। गुन्हेगार का घाबरत नाहीयेत? म्हणजे पोलिसांचा काहीच वचक नाहीये आणि आता इथं नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। आरोपींना अटक होईल, या टोळ्या ज्या आहेत त्या एकमेकांचा बदला घेतील, पण ह्या बदला घेण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे। कारण इथं नागरिक सर्वसामान्य राहतात। अजूनही 1-1.25 तास होऊन गेला आम्ही इथं आहोत। पुण्याचे पोलीस आयुक्त जे जबाबदार प्रतिनिधी आहेत इथले ते अजून इथं पोहोचलेले नाहीयेत। गँगवॉर, टोळी युद्ध हे जे आहे ते थांबणं गरजेचं आहे। कोयता गँग अजून थांबलेल्या नाहीयेत। कालच आंबेगावला जे आहे ते कोयता गँगने जे आहे ते मारायचा प्रयत्न केला होता, आपण बघितला असेल। हे कुठेतरी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। पोलीस पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत असा आरोप तृप्ती देसाई यांच्याकडून केला जात आहे। आपण पाहू शकतो पोलीस या ठिकाणी